Are you a property owner, property agent, or property builder looking to sell your property? Free list your property on www.veloxinfra.com and quickly connect to the buyer to sell your property. आता पुण्यामध्ये खडकवासल्याचं पाणी वरची सगळी धरणं सोडल्यामुळं पातळी वाढत चाललेली आहे, परंतु तिथं जिल्हाधिकारी नंतर PMC कमिशनर आणि बाकीची जी यंत्रणा SDRF NDRF या सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे। काही भागामध्ये पाणी जास्त झालेलं आहे, तिथल्या लोकांना स्थलांतर करायला सुरुवात केली। नदीला पाणी आल्यामुळं खडकवासल्याचं धरणाचं त्यामुळं पाण्याची पातळी जे खालचे पूल आहेत ते पाण्यामध्ये गेलेले आहेत, तिथली रहदारी पूर्णपणे थांबवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत कुणी तिथं धोका पत्करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। कोल्हापूरला पण पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, कदाचित धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर तिथल्याही सगळ्यांना म्हणजे जलसंपदा विभाग असेल, रेव्हेन्यू विभाग असेल, पोलीस विभाग असेल, ह्या ज्या यंत्रणा अशा काळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं काम करत असतात, महानगरपालिका असतील, ह्या सगळ्यांना सतत सूचना देऊन त्यांना कुठली अडचण आली तर ताबडतोब सोडवण्याचं काम केलं जातं। आत्ता पण मी तुमच्याशी बोलून डिझास्टर मॅनेजमेंट ही आपल्या मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर आहे, तिथंच मी त्या ठिकाणी चाललेलो आहे। सुट्ट्या अनेक ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। वसई विरार पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेलं आहे, तिथं काही भाग स्मार्ट रोड वगैरे असा एरिया जो ओळखला जातो तिथलाही भाग बराचसा पाण्यात गेलेला आहे। जिथं नांदेडमध्ये काही गावांना मध्ये वेढा पडलेला होता, त्यातल्या अक्षरशः त्या गावांच्या लोकांची घरं ही पार पडून गेलेली आहेत। आज लोक तिथं गेलेले आहेत आपलं पुन्हा सामान वगैरे बाहेर काढण्याच्या करता, पण त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत सर्वे करून की बाबा ही परिस्थिती कायम राहणार आहे, जर कायम राहणार असेल तर आपण सातत्याने त्या लोकांना धोका येऊ नये म्हणून आपण त्यांचं स्थलांतर करतो आणि अशा सुरक्षित जागी त्यांना शिफ्ट करतो की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचा पाऊस झाला तर त्या लोकांना अडचण येता कामा नये, ह्याबद्दलची पण काळजी ही राज्य सरकारकडनं घेतली जाईल। आमचा आपत्ती व्यवस्थापन असेल, मदत पुनर्वसन हे सगळ्याच यंत्रणा ह्या तत्परतेनं कामं करतायत। काल तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मोनोरेलच्या बद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतंय, कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात, जी काल मोनोरेलच्या बाबतीमध्ये झाली। पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। माझं नागरिकांना पण आव्हान आहे की अफवांच्यावर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका आणि साधारण त्या बसची, त्या मोनोरेलची, त्या वाहनाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच साधारण बसली किंवा काही ठिकाणी आपल्याला नावाकरण करावं लागतात, बोटी करावं लागतात, त्या बोटीमध्ये पण असणारी कॅपॅसिटी लक्षात मध्ये घेऊन तेवढेच लोक जर बसले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल, परत दुसरी ट्रिप करता येईल, तिसरी ट्रिप करता येईल। थोडंसं हे नैसर्गिक संकट आहे, त्याच्यामुळे हे नैसर्गिक संकटावर मात करण्याच्या करता अडचणीत असणाऱ्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या करता, सुरक्षित स्थळी नेण्याच्या करता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्याकरता रात्रंदिवस सगळेजण राबतायत। कुठेही दुर्लक्ष होता कामा नये ह्याबद्दलची काळजी आमचं सरकार घेत आहे, सरकारी यंत्रणा घेते आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी पण सहकार्य करावं असं माझं आव्हान आहे।